आज आहे 1 जानेवारी 2026 आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आला. गुड मॉर्निंग. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करते. आणि आमची आता ट्रॅव्हल जर्नी स्टार्ट झालेली आहे. आम्ही कुठे चाललोय? तर आता आम्ही एअरपोर्टला निघालोय. तर आजचा जो दिवसभराची जी आमची जर्नी आहे की आम्ही मनालीला कसं पोहोचतो, तर ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि गणपती बाप्पा तर या वर्षातला पहिला व्लॉग 2026चा हा पहिला व्लॉग मी आज अपलोड केला आहे. 1 जानेवारी 2026ला आम्ही मनालीला निघालेलो आहोत. आणि हा जो प्रवास आहे मुंबई टू चंदीगड टू मनाली, तर ही अशी जर्नी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हा माझा न आवडणारा प्रवास आहे. जर खूप प्रवास करायला लागत असेल तर फिरायला आवडतं, पण प्रवास करायला जास्त आवडत नाही. कारण चंदीगड टू मनाली आम्हाला जायला 6-7 तास लागणार होते, कदाचित जास्तसुद्धा. तर टर्मिनल 2 वरून आमची फ्लाईट होती चंदीगडला. तर सकाळी 3 वाजता आम्ही निघालेलो आहोत घरातून आणि 6ची फ्लाईट आहे. तर फायनली आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. तिथून अजून फ्लाईटला आमच्या काहीतरी 1 तास होते. तर मग लाऊंज आहे तिथे आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला. आमचं ना चेक इन वगैरे झालं आणि आम्ही ना लाऊंजमध्ये आलो आहोत. विहंगाला भूक लागली आहे ना. विहंग, काय खायचंय तुला? तर बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधून हा एअरपोर्टचा लाऊंज ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला अशा ह्या कॉम्प्लिमेंटरी ऑफर असतात. तर हे जे लाऊंज आहे, तर याचा फायदा काय होतो, जर तुम्ही खूप वेळेच्या आधी जर तुम्ही एअरपोर्टला पोहोचला असाल, तुमची फ्लाईट लेट असेल किंवा तुमच्याकडे 1-2 तास असेल, तुम्ही ह्या लाऊंजमध्ये बसू शकता, आराम करू शकता, ब्रेकफास्ट करू शकता. इकडचे बाथरूम स्वच्छ असतात, त्याचा तुम्ही वापर करू शकता. चार्जिंग पॉईंट्स, परत वायफायचा तुम्ही वापर करू शकता. तर ना मस्त आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मग आमची आता फ्लाईट आली होती, तिकडे निघालो. आर्या, तुमच्याजवळ किती तिकीट आहे? आर्या फायनली ना आम्ही चंदीगडला पोहोचलो आहे आणि थोडासा असं वाटतं इथे पाऊस पडेल. आणि आता इथून आम्ही मनालीला बाय इनोवा जाणार आहोत. तर जेव्हा सकाळी 6:10ची आमची फ्लाईट होती ना मुंबईमधून, तर तिकडे भरपूर पाऊस पडत होता. तर म्हणजे आज आहे 1 जानेवारी 2026 आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आला. थंडी आहे भरपूर. आता कुठे जायचं मग? डायरेक्ट मनाली. येस, डायरेक्ट मनाली. तुला फिरायचं चंदीगडमध्ये? पप्पा बोलले की जेव्हा आपण मनालीतून येतो येणार ना चंदीगड फिरणार 1 दिवस. तर जेव्हा आम्ही मुंबई एअरपोर्टला होतो, तर फ्लाईटमध्ये बसताना पाहिलं की भरपूर पाऊस पडत आहे. म्हणजे आतमध्ये एअरपोर्टमध्ये कळत नव्हतं की बाहेर पाऊस पडतोय. पण आता इथे चंदीगडमध्ये उतरल्यानंतर तर थंडी तर इकडे भरपूर आहे, पण पाऊस पण पडतोय. तर आधी थोडी पावसाची रिपरिप होती आणि नंतर मग असा चांगलाच मुसळधार असा पाऊस पडला. तर जोपर्यंत आम्ही पंजाब हे सोडत नाही आहे तोपर्यंत पाऊस म्हणजे हा चालूच होता.
तर मग मध्येच आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. तर खूप पाऊस पडतोय, त्याबरोबर थंडी पण आहे. नवीन वर्षाची सुरुवात पावसाने झालेली आहे आणि आम्ही चंदीगडवरून मनालीला चाललो आहे आणि आता या ढाब्यावरती ना आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहोत. पप्पांना चष्मा, मम्मीला कम्प्युटरचा. विहंग आताच गार पडलाय. मध्ये काय करणार तू? हा ट्रेलर आहे, ट्रेलर. विहंग पिक्चर अभी बाकी आहे. आता नाही टोपी काढ आणि अंगावर घेत नाही ना, अंगावर पण घे. आता अंगावर अंगावर पण सुद्धा घ्या ना. बाळ गुडूप होणार, गुडूप हॉटेलमध्ये गेल्यावर. पहिलवान आजपर्यंत तिचं बेडवरती आज पण दिसतं पहिलवान. आर्या मग हे काय काय ते घातलेलं काय? बरं पप्पांना. तर पंजाबमध्ये आहोत तर नक्कीच इकडचा पराठा ट्राय करायला पाहिजे. तर मिक्स व्हेज पराठा घेतला होता, ऑर्डर केला होता. तर त्यावरती हे असं बटर टाकून दिलेलं आणि पराठा खरंच गरम गरम. हा पराठा असा मस्त खुसखुशीत आणि छानच चवीला तर अत्यंत चविष्ट होता. तर छान असा हा पराठा खाल्ला आणि नंतर मग आम्ही सँडविच मागवलं होतं. तर व्हेज ग्रिल चीज सँडविच, पण एवढं काही मला ते खास वाटलं नाही, पण ठीक होतं. तर पराठा मस्त होता. तर त्यांनी ना नॉर्मल पाणी दिलेलं जे बिसलरी, ते खूप थंड होतं. तर ते आम्ही त्यांच्याकडून थोडंसं गरम करून घेतलं. तर मनालीमध्ये चंदीगड म्हणजे तिथे आम्ही गरमच पाणी पिलं, कारण एवढं थंड पाणी पिऊच शकत नाही, ऑलरेडी एवढी थंडी होती. तर मग मस्त सँडविच खाल्लं आम्ही आणि त्यानंतर मस्त गरम गरम ही कॉफी घेतली आणि पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. तर सकाळी 3 वाजता आम्ही निघालो होतो. तर ही मुलं ॲक्च्युली झोपली नव्हती, प्रवास करायचा आहे, फिरायला जायचं आहे म्हणून. आणि मग ही आता गाडीमध्ये झोपलेली आहेत. आणि आम्ही फायनली म्हणजे मनाली जे आहे ना, मंडी, परत कुल्लू, मनाली इकडे पोहोचलेलो आहोत. तर लगेच तो एक फील येतो की मस्त आपण आता मनालीला पोहोचलेलो आहोत. तर मंडीमध्ये ना हे हॉटेल आहे ब्रदर्स म्हणून. तर त्या हॉटेलमध्ये आता आम्ही आलेलो आहोत जेवणासाठी. तर दुपारी 1-2 वाजता आम्ही इकडे पोहोचलो मंडीमध्ये. तर हॉटेलमध्ये ना आम्ही राजमा, रोटी, दाल फ्राय आणि जिरा राईस हे ऑर्डर केलं होतं आणि चवीला खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. तर हे जे बाहेरचं जे दृश्य आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि एवढं सुंदर वाटतं ना पाहायला. तर हिमाचल प्रदेशामधील हे कुल्लू मनाली म्हणजे निसर्गाने उधळलेलं एक अप्रतिम सौंदर्य आहे. तुम्ही इथे आलात ना, तुम्ही सगळं विसरून जाल. चारही बाजूंनी पसरलेले हे पर्वत जे आहेत, तर आता बर्फ नाही आहेत. तर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला असे मस्त हिमच्छादित पर्वत पाहायला मिळतील. पण हे सुद्धा पर्वत आहेत ना, डोळ्यांना असा गारवा देतात. अशी ही हिरवीगार त्या पर्वतावरची झाडे, वाहत्या नद्या, तर बघायला खरंच फारच छान वाटतं. तर फायनली निसर्गाच्या सानिध्यात हरवायला, मन शांत करायला आणि आठवणीचा खजिना घेऊन परत जाण्यासाठी आम्ही कुल्लू मनालीमध्ये दाखल झालेलो आहोत. तर आता ना आम्ही ना कॉफी प्यायला थांबलोय. 8:30 वाजता आम्ही चंदीगडवरून निघालेलो, ते आता 5 वाजलेत आणि आमच्या हॉटेलपासून थोडंसं म्हणजे लांब आहोत आम्ही. आणि आता कुठे इथे बर्फ दिसलाय आम्हाला. हा इकडे बर्फ दिसतोय त्या कॅफेमध्ये आम्ही आलोय आता. मस्त आहे हा कॅफे. नसते लावलेली एसी. चल एसी नसते लावलेली.
तर ना मुलांना हा व्हाईट सॉस पास्ता खायचा होता म्हणून आम्ही ऑर्डर केला, पण आम्ही पण त्यावर ताव मारला. क्वांटिटी पण भरपूर होती आणि चवीला पण मस्त होतं. आणि व्हाईट सॉस पास्ता खाऊन झाल्यानंतर आम्ही नूडल्स पण ऑर्डर केलेले आणि त्यानंतर मस्त गरम गरम कॉफी पिलो आणि पुन्हा आम्ही निघालो हॉटेलवरती. त्यांनी त्याच्यावरती लिहिलंय की तुम्हाला जर फूड आवडलं ह्या कॅफेचं तर तुम्ही बेल वाजवा, तर खूप छान फूड आहे. तर आम्ही नूडल्स घेतलेले, व्हाईट सॉस पास्ता आणि कॉफी आणि ना केक ब्राउनीज घेतलेले आहेत पार्सल. आता इथून ना 10 मिनिटावरतीच आहे जे आम्ही हॉटेल बुक केलंय ना ते. कशी वाजतीये थंडी? 12 डिग्री. 12 आता 10 असेल. नाही 12 आहे. स्टारबक्स कॅफेचे. तर फायनली आम्ही मनालीमध्ये आम्ही जे हॉटेल बुक केलं ना तिथे पोहोचलेलो आहोत. खूप दमलोय प्रवास करून. 8:15 ते 8:30ला आम्ही निघालो चंदीगड एअरपोर्टपासून. आता 6:15 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि ह्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहणार आहोत मनालीतला हॉटेल पलचन, याची ना रूम टूर मी देईन नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग ना मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तर बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. बाय.